हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूपच चांगली आणि लाँग टाईमपर्यंत टिकून राहणारी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर घरामध्ये अगदी सहसा मिळणारे जे दोन वस्तू आहेत, लिंबू आणि साखर. लिंबू आणि साखर यापासून आपण लिंबू पाणी बनवतो. तुम्हाला देखील माहिती आहे की सध्या ऊन खूपच आहे. तर या उन्हामध्ये डिहायड्रेशन होऊ लागतं, त्यामुळे चक्कर येणं, उन्हामुळे जुलाब, उलट्या होणं हे शक्य आहे. तर आपण घरामध्ये ही पावडर बनवून ठेवली तर आपल्या उपयोगी खूपच येईल. कारण की मार्केटमध्ये सहसा लिंबू जे आहेत उन्हाळ्यामध्ये महाग होऊ लागतात. तर उन्हाळ्यामध्ये जे आहेत 2 ते 3 लिंबूंपासून एवढे मोठे जे आहे लिंबू पावडर बनवून ठेवली तर खूपच उपयोगकारक आहे. जेणेकरून आपण बाहेरून आलो की इन्स्टंट आपल्याला पटकन जे आहे लिंबू पाणी बनवून पिता येईल. कारण की लिंबू पाणी आपण बनवतो, लिंबू सरबत जे बनवतो त्याच्यामध्ये आपल्याला टाईम लागतो, साखर विरघळण्यासाठी टाईम लागतो. तर झटपट जे आहे लिंबू पाणी बनवून आपण यामध्ये दाखवणार देखील आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. येथे मी लगभग 10 रुपयाचे 4 लिंबू आणले होते मार्केटमधून, छोटे छोटे. ते या प्रकारे मी जे आहेत काप घेऊन याचा एका प्लेटमध्ये ज्यूस काढलेला आहे. तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी ज्यूस सर्व काढलेला आहे, त्यापासून बिया वेगळ्या केलेल्या आहेत. तर त्याच लिंबू म्हणजे एका लिंबूसाठी आपल्याला 2 जे आहे मीडियम साईजचे चमचे भरून आपल्याला लागतील. तर या प्रकारे मी 8 ते 10 चम्मच जे आहे साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला आंबटपणा जाणवत असेल तर तुम्ही अजून 2 ते 3 चम्मच देखील वाढवू शकता. लिंबाच्या रसामध्ये साखर भिजली पाहिजेत एवढीच आपल्याला क्वांटिटी घ्यायची आहे. तर मी जे प्रमाण सांगितलेले आहे ते परफेक्टली प्रमाण आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की व्यवस्थित अशी साखर जी आहे ज्यूसमध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून साखर थोडीशी विरघळू लागते. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर फर्स्ट येईल. तर या प्रकारे सर्व साखर मी स्प्रेड करून घेतलेली आहे. व्यवस्थित आपण बघू शकता तुम्ही की एका प्लेटमध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घेतलेली आहे. आता थोडीशी मेल्ट होणार, हळूहळू ती पातळ होऊ लागते, कारण की साखर जे आहे ज्यूसमध्ये विरघळू लागते. म्हणून जो आहे एक पाक असा तयार होतो याचा. आपल्याला हे प्लेट जे आहे प्लेटमध्ये मला थोडा ज्यूस जास्त वाटतो आहे, म्हणून मी थोडंसं 1 चमचा जे आहे साखर वाढवलेली आहे. आपली ही साखर व्यवस्थित अशी हलवून मिक्स करून स्प्रेड करून ठेवायची आहे. प्लेट आपल्याला लगभग 2 दिवसासाठी आपल्याला सावलीमध्येच ठेवायची आहे. बाहेर अजिबात ठेवायची नाही आहे, नाहीतर बाहेर उन्हामध्ये काय होईल की याचा ज्यूस जो आहे हवेमध्ये बाष्पीभवन होईल. तर आपण काय करायचं आहे की ही जी प्लेट आहे आपण घरामध्येच फॅनखाली सुकवायची आहे. या प्रकारे मी सर्व जे आहे साखर एकजीव करून घेतलेली आहे. प्लेन असं सपीक भाग केलेला आहे. आता मी ठेवणार आहे याला फॅनखाली. लिंबाचे साल देखील मी उपयोग करणार आहे. याचा देखील मी एक रेसिपी बनवणार आहे. तर याचा आपण उपयोग करणार आहोत. मी लिंबूचे साल जे आहे स्टोर करून ठेवणार आहे. याची व्हिडिओ जी आहे नंतर मी अपलोड करणार आहे. तर चला आपण आता प्लेट जी आहे ती हवेमध्ये ठेवूयात. हल्ली ऊन खूप आहे मित्रांनो. तर उन्हातून जरा आपण थोड्याशा कामासाठी बाहेर गेलो की एकदम डिहायड्रेशन होतं. ऊन खूपच लागत आहे यावेळेस. तर उन्हामध्ये आपण बाहेर पडताना डोक्यावर देखील काही घेऊन जायचं किंवा स्कार्फ आपण वेअर करायचा, नाहीतर काय होतं की डिहायड्रेशन होतं. नाही आपण यूज केलं किंवा छत्री देखील घेऊन गेलो तरी आपल्याला डिहायड्रेशनची फिलिंग जाणवतं. तर यासाठी आपण घरगुती जे आहेत उपाय करून ठेवायचे. लिंबू पाणी बनवून ठेवायचं, सरबत बनवून आपण स्टोर करू शकतो किंवा असं पुदिन्याचं देखील आपण सरबत बनवून यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर याची मी लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकते. तर मित्रांनो, या प्रकारे लगभग 1 दिवस झालेला आहे. तर 1 दिवस झाल्यानंतर थोडीशी चिपचिप अशी साखर आहे, जेणेकरून मी थोडीशी एकजीव करून घेते, नाहीतर मग ती काय होईल की कडक होईल आणि व्यवस्थित अशी निघणार नाही. तर यामुळे थोडी साखर मी अशीच पसरवून घेतलेली आहे चमच्याच्या माध्यमातून, तुम्ही पाहू शकता. तरी लगभग परफेक्टली आपल्याला 2 दिवस ते लागतात मित्रांनो. 2 ते 2.5 दिवस लागतात. जर तुम्हाला ओली वाटत असेल तर पूर्णपणे ड्राय होऊ द्या, त्यानंतरच वापर करा. दुसरा दिवस देखील कंप्लीट झालेला आहे. 2.5 दिवस लगभग मी इथे साखर व्यवस्थित अशी जी आहे मोकळी करून घेतलेली आहे. लिंबाचा रस आणि साखर व्यवस्थित अशी ड्राय झालेली आहे. ते व्यवस्थित प्रॉपर ड्राय झाल्यानंतर मी एक मिक्सरची जार घेणार आहे. पूर्णपणे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे हे मिश्रण ॲड करायचं आहे या भांड्यामध्ये आणि पिठी साखर आपण कशी बनवतो साखरेची, तशीच आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे.
खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने ही जी आहे आपण लिंबू पावडर बनवणार आहोत. तर याच प्रकारे तुम्ही देखील स्टेप फॉलो करा. अजिबात न बिघडणारी ही रेसिपी आहे. जरूर ट्राय करा आणि घरामध्येच हे जी पावडर आहे ती बनवून प्रीमिक्स तयार करा. जेणेकरून मार्केटमध्ये एवढे महाग ग्लुकोन-डी वगैरे रसना असे प्रोडक्ट येतात, तर त्यापेक्षा आपण घरगुती जे आहेत बनवून ठेवलेलं, स्टोअर केलेलं जे आहेत आपल्याच उपयोगी येणार आहे. कारण की आपण स्टोअर करून तर ठेवणार नाही आहोत, आपण डेली आपण यूज करणार आहोत. तर इथं आपला लिंबू पाण्याचा जो आहे प्रीमिक्स तयार झालेला आहे. लिंबू पाण्याचे प्रीमिक्स जे आहे असे आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी बरणी असेल एअरटाईट बरणी, तर त्याच्यामध्ये देखील स्टोअर करू शकता. फक्त 4 लिंबूमध्ये मी एवढी सारी जी आहे लिंबू पाण्याची प्रीमिक्स बनवून रेडी केलेली आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता एक कटोरा देखील भरलेला आहे आणि इथे आईस्क्रीमचा छोटासा बाऊल आहे. त्याच्यामध्ये देखील मी ही पूर्णपणे साखर जी पावडर आहे आपली लिंबू पाण्याची ती ॲड केलेली आहे. जर तुमच्याकडे मोठा कंटेनर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून ठेवू शकता स्टोअर करून. तर लगभग 6 महिनेपर्यंत आरामात ही पावडर आपण यूज करू शकतो. कारण की मी पहिल्यांदाच नाही बनवली, याच्या अगोदर देखील ही प्रीमिक्स मी तयार केलेली आहे आणि वापर करूनच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे मित्रांनो. तर आपण लगभग 2 महिन्यामध्येच ही आपल्याला संपून जाईल. कारण की आपण हे डेली यूजसाठी पावडर प्रीमिक्स बनवलेली आहे. का आपल्याला सरबत बनवायचं असेल तर लगभग एका ग्लासासाठी आपल्याला 2 चम्मच भरून आहे जी आहे 2 ते 2.5 चम्मच भरून आहे आपल्या ग्लासावरती प्रमाण आहे. इथे थोडा मोठा ग्लास आहे तर इथे मी 2.5 ते 3 चम्मच जे आहे इथे पावडर घेतलेली आहे. तर परफेक्टली अशी लिंबू पाण्याचं जे आहे सरबत इथे बनवून इन्स्टंट प्रीमिक्सचं जो आहे सरबत बनवून इथे रेडी झालेलं आहे. सजावटासाठी जर तुम्हाला काही लावू शकता तर तुम्ही लावू शकता. मी ते थोडंसं क्रिस्टल आईस होतं, मी ते ग्लासाला कॉर्नरने लावलेलं आहे थोडंसं अट्रॅक्शन येण्यासाठी. तर इथे आपली लगभग रेसिपी संपत आलेली आहे. कुठल्याही प्रकारचा गॅस न वापरता आपण फायरलेस रेसिपी ही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. कारण की खूप जण व्हिडिओ पाहतात, लाईक करतात पण सबस्क्राईब करत नाहीत. जर चॅनलवर नवीन असाल तर असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो इथे आपलं लिंबू पाणीचं सरबत जे आहे बनवून झालेलं आहे. इन्स्टंट आणि झटपट ही रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तसंच माझ्या चॅनलला कमेंट देखील करा. इथे बघा थोडंसं मी आईस क्रिस्टल जे आहे ते ॲड केलेलं आहे, जेणेकरून थोडंसं माझ्याकडे आईस क्यूब नव्हते म्हणून मी थोडंसं आकर्षणासाठी क्रिस्टल ॲड केलेले आहेत. या प्रकारे मी प्रीमिक्स जे आहे स्टोअर करून ठेवलेलं आहे. मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील लिंबू पाण्याचं जे आहे प्रीमिक्स बनवून असं रेडी करून स्टोअर करू शकता. परत मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.